सिंगल रन्स, सिंगलने केले सुरुवात. आज दोन्ही संघ जर पाहिलं तर चांगल्या परिस्थितीमध्ये आहेत, कारण की दोन्ही संघाचे खेळाडू जर पाहिले तर आज आपण पाहतोय ज्या पद्धतीने उपस्थित झाले टाइम नुसार त्यांचा आम्ही खूप खूप धन्यवाद मानतोय. इथून जर पाहिलं तर थोडीशी रिस्क घेतली होती इथून सोहमने, परंतु रन्स मात्र कंप्लीट करतायत. या सिंगल रन्सने धावसंख्या जर पाहिली तर आता मात्र आपण पाहतोय 2 धावा झाल्या आहेत. तिन्ही आमचे ऑफिशियल पंच आपल्याला पाहायला मिळेल, धीरज मोरे, अक्षय राऊत आणि अजय मोरे, हे 3 ऑफिशियल पंच आपल्याला पाहायला मिळत आहेत. यावेळेस समोरच्या दिशेने कडक प्रहार करण्याचा प्रयत्न, परंतु त्या ठिकाणी आपण पाहतोय हार्दिक मेहर चेंडूला पकडतोय, इथून रन्स मिळणार नाहीये. सोहमची बॅटिंग आपण पहिल्या दिवसामध्ये खूप चांगली पाहायला मिळाली होती. त्या चांगली गॅप शॉट त्याच्या बॅटमधून आले होते आणि आजच्या रात्रीत देखील त्याचा विचार केला जाईल. आज त्याची बॅट चालणे तितकीच महत्त्वाची आहे. त्याची साथ देण्यासाठी मात्र फलंदाज जर पाहिलं तर हिमांशू आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस टॅपचा फटका, कडक प्रहार, तिथे मात्र आपण पाहतोय प्रेक्षक खूप चांगल्या पद्धतीने चेंडूला अडवतोय. दर्शक सॉरी, एक सूचना आहे, ज्या कार्स ज्या आहेत त्यांना विनंती असेल आतमध्ये आपण पार्किंग करायचं आहे. गेटच्या समोर कोणीही पार्किंग करायची नाहीये, विनंती असेल. इथून जर पाहिलं तर चेंडूवर रन्स आपल्याला पाहायला मिळते. सिंगल डिक्लेअर झोन कडे या चेंडूला ढकललं. आतापर्यंत जर पाहिलं तर 5 धावा स्कोरवरती. षटक क्रमांक जर पाहिलं तर पहिलं कंप्लीट. हॅलो 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 चेक, हॅलो हॅलो. तर आपण पाहतोय पहिलं षटक कंप्लीट झालं. 5 धावा स्कोर कार्ड वरती. चांगलं षटक हाताळलं गेलं रोनितच्या माध्यमातनं. इथून आपण पाहतोय अनिशला आणलंय गोलंदाजी ट्रॅकवर. षटक क्रमांक दुसरं. 5 षटकांचे सामने आज आपण पाहतोय. अंतिम दिवस आणि क्वार्टर फायनलचा फर्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस चांगला फटका, तिथे मात्र आपण पाहतोय तेजस, चांगलंच बिल्डिंग नक्कीच दर्शवली जाते. आज विचार केला संघर्ष मुरबे संघाचा तर पूर्ण टीम चांगल्या पद्धतीने पॅक आहे. तेजस आहे दर्शक, त्यानंतर आपण पाहू शकतायत हार्दिक, हे चांगले खेळाडू आहेत. हे आज टीम मध्ये येईन. त्याचप्रमाणे विशाल, ज्याची आपण नेहमी चर्चा करतोय, ओल्ड इज अ गोल्ड म्हणून त्याच्याकडे पाहिलं जात आहे. इथून आपण पाहतोय पुन्हा एकदा चांगला फटका आहे, चांगला फटका आहे. इथून जर पाहिलं तर गॅप खेळलाय, खासियत आहे खऱ्या अर्थाने. जर पाहिलं तर ज्या पद्धतीने आज टास्क घेतली, फटका जर पाहिलं तर बॅटचा फ्लो ज्या पद्धतीने मारला होता, दिशा दिली आणि कव्हर क्षेत्रामध्ये जर पाहिलं तर एक सुंदर देखणा फटका आपल्याला पाहायला मिळाला. सोहमच्या बॅटमधून हा चौकार येताना, ही खासियत आहे सोहमची. खूप चांगली बॅटिंग त्याच्याकडे आहे. जेव्हा जेव्हा आपण सोहमला बॅटिंग करताना पाहिलं, गॅपमध्ये जास्तीत जास्त खेळताना त्याला पाहिलंय. हा देखील फटका खूप चांगला आणि देखणा फटका पाहायला मिळाला अनिशच्या विरोधात. इथून आपण पाहतोय 11 धावा झाल्यात. यावेळेस स्लिप शॉट खेळायचा होता. पुन्हा एकदा आपण पाहतोय तेजस त्या ठिकाणी चेंडूला पकडतोय. रन्स मात्र जर पाहिलं तर सिंगलच येईल. सिंगलच्या मदतीने आतापर्यंत 12 धावा स्कोर कार्ड वरती. इथून आपण पाहतोय 5 षटकांचे सामने आहेत. 4 चेंडू आतापर्यंत नक्कीच कंप्लीट केलायत अनिशने. जिथे आपण पाहतोय एक्स्ट्रा रन्स दिलेले नाहीये. आज ड्रोन देखील पाहायला मिळेल. नक्कीच आज आमचे मित्र सचिन गरत यांच्याकडून आपल्याला पाहायला मिळते ड्रोन दृश्य देखील आपल्याला पाहायला मिळेल. या स्पर्धेला एक वेगळं लूप नक्कीच दर्शवलं जात आहे. थोडीशी बिजी शेड्यूल आहे त्यांचं, परंतु या बिजी शेड्यूल मधील देखील आज उपस्थित झाले आणि ड्रोन दृश्य आपल्याला पाहायला मिळाले.
त्याचप्रमाणे मी विनंती करीन ईश्वर माची यांना विनंती करतोय की आपण सचिन घरत यांचं स्वागत सन्मान आपण करून घ्यायचं आहे या स्पर्धेदरम्यान. खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर ही स्पर्धा एक आगळी वेगळी स्पर्धा नेहमीच आपल्याला पाहायला मिळते, जिथे फायदा हा नावाची शब्द कुठेच नाही आहे डिक्शनरीमध्ये, हे आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा रोहितला आणलंय गोलंदाजी ट्रॅकवर. षटक क्रमांक जर पाहिलं तर तिसरं, आतापर्यंत धावा झालाय 13. हा चेंडू कडक प्रहार केलाय, परंतु त्या ठिकाणी हार्दिक चेंडूला पकडतोय, इथून रन्स मिळेल सिंगल. 14 धावा, 5 षटकांचा सामना आहे, म्हणजे चांगली धावसंख्या उभारणं गरजे आहे. 5 षटकामध्ये जर 40 ते 45 धावा जर तुम्ही बनवतायत तर एक चांगला टार्गेट आपल्याला पाहायला मिळेल. इथून पाहतोय करारी प्रहार, वा कडक प्रहार पाहायला मिळते. सुरेख फटका आपल्याला पाहायला मिळाला. इथून चर्चा केली जाईल, कारण की जसा चेंडू पडल्यानंतर पायावर चेंडू होता. मोस्टली फलंदाजा जर पाहिलं तर पायावरचा चेंडू खेळताना कुठेतरी अडथळा निर्माण होते, परंतु सोहम ज्या फलंदाजाने हा फटका खेळलाय अतिशय सुरेख होता. दोन्ही बाजू जर पाहिली तर सोहमच्या खूप चांगल्या आहेत. ऑफसाईडला कव्हर क्षेत्रामध्ये खूप चांगला खेळला, त्यानंतर आताचा फटका देखील खूप चांगला आहे. इथून चांगली बॅटिंग केली. याही वेळेस आता मात्र लालच दिली होती पुन्हा एकदा मोठा फटका मारण्यासाठी. इथून जर पाहिलं तर थोडासा फटका फसलाय आणि बॉक्स विकेटच्या रूपाने पहिला गडी सोहम बाद होतोय. जसं आपण पाहतोय सचिन घरत या ठिकाणी उपस्थित झालेत, त्यांचं पुण्याचं एकदा वेलकम आहे. या सर आपलं स्वागत केलं जाईल. साहिल फोकस करायचं आहे, थोडंसं मुख्य व्यासपीठावर फोकस करायचं आहे. ज्यांनी आपल्याला ड्रोनची सुविधा नक्कीच प्राप्त करून दिली, आपण पाहतोय अवेलेबल केली. ड्रोन दृश्य देखील घेतले गेलेत आणि सचिन घरत मॅन फ्रॉम बेटेगाव तिथून या ठिकाणी उपस्थित झाले, त्यांचा आम्ही खूप खूप धन्यवाद मानतोय. आता मात्र आपण पाहतोय सोहम बाद झाला. एक महत्वाचा खेळाडू नक्कीच डगआउटला पाठवलाय गोलंदाज रोनित यांनी. दोन फटके चांगले खेळले होते. एक फटका जर पाहिलं तर दर्शककडे आणि दुसरा फटका आपल्याला पाहायला मिळाला होता. चांगले फटके तून जर पाहिले तर नक्कीच सोहमच्या बॅट मधून आले होते. धावसंख्या जर पाहिली तर 18 धावांवर जाऊन पोहोचते. विक्रांत हा देखील एक महत्वाचा फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस पुन्हा एकदा स्वीप करायचा होता चेंडू जर पाहिलं तर सरळ डिक्लेअर झोन कडे जातोय. तिथे मात्र रन्स सिंगलच मिळेल. सिंगलच्या मदतीने धावा जर पाहिलं तर 19 धावा आतापर्यंत स्कोर कार्ड वर लागले जात आहेत. 2.5 चेंडूचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झालाय. पुन्हा एकदा शेवटचा चेंडू असेल. फटका चांगला आहे. इथे मात्र अनिश आलाय चेंडूवर, चेंडूला पकडतोय. रन्स मात्र फक्त आणि फक्त सिंगलच मिळेल. ओव्हरची होईल समाप्ती. सक्सेसफुल ओव्हर म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जाईल, कारण की ज्या ओव्हरमध्ये जर पाहिलं तर सोहम सारख्या एक चांगल्या खेळाडूचा विकेट्स आला आणि त्याच नंतर जर पाहिलं तर नक्कीच, कारण की 2 चौकार मारल्या होत्या तेव्हा थोडीशी चर्चा झाली होती. यश फाउंडेशन मुरबे संघ एकत्रित आला होता की चौकार लागले म्हणजे इथून येणारी धोक्याची घंटा आहे. सोहमच्या विरोधात चांगली गोलंदाजी करावी लागेल, हाच निर्णय घेतला गेला आणि त्यानंतर रोनितचा तो चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळाला आणि त्यावर बॉक्स विकेटच्या रूपाने गडी बाद झालाय. धावसंख्या झाले 20. एक गडीच्या मोबदल्यात 3 षटक कंप्लीट झाले. 12 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. इथून पाहतोय आपण गोलंदाजी ट्रॅकवर विशाल आलेत. विशाल डावखुऱ्या हाताचा फलंदाज आहे, परंतु उजव्या हाताचा चांगला गोलंदाज म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जात आहे. यावेळेस
थोडस डिस्कस नक्कीच झालं क्षेत्ररक्षणामध्ये. जर पाहिलं तर आपल्याला पाहायला मिळालं पंच देखील या ठिकाणी दर्शवतायत. तिसऱ्या पंचांची मागणी, चौथ्या पंचांची मागणी या ठिकाणी करत असताना धीरज आणि अजय मोरे मध्ये थोडस डिस्कस झालं. आपल्याला पाहायला मिळतंय सॉफ्ट डिसिजन काय आहे पंच? डिसिजन पेंडिंग आहे. आपण पाहू शकताय एका बाजूला हिमांशी, दुसऱ्या बाजूला विक्रांत आणि धीरज मोरे फ्रेम मध्ये येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. नक्की काय घडलंय, काय बिघडलंय, आपल्या जागेवर जातील आणि तदनंतर डिसिजन आपल्या समोर सादर करतील आणि गडी बाद आहे. इथून जर पाहिलं तर हिमांशूला माघारी परतावं लागेल. इथून नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये रोहितला आणलंय. तिसऱ्या षटकातील पहिल्या चेंडूवर जर पाहिलं तर चांगली गोलंदाजी इथून विशाल तरेने दाखवले. खूप चांगली गोलंदाजी नक्कीच रोहितने देखील दाखवली. 2 षटक रोहितने टाकले. 2 षटकामध्ये जर पाहिले तर पहिल्या षटकामध्ये 5, दुसऱ्या षटकामध्ये 7, एकंदरीत 12 धावा आणि 1 गडी. महत्वाचा गडी म्हणेन मी सोहम सारखा तो बाद केलाय. दुसऱ्या बाजूला थोडस अडचणीत आहे संघ, कारण की धावा वाढवायच्या आहेत. 20 धावा झाल्या आहेत. इथून आणखीन 20 धावा आल्या तर मजा येईल. विलंगी संघ यावेळेस टॅपचा फटका, परंतु त्या ठिकाणी आपण पाहतोय दर्शक आपल्याला पाहायला मिळतोय चांगला चेंडू या ठिकाणी नक्कीच आपल्याला पाहायला मिळाला पकडताना विक्रांत. आता मात्र आपण पाहतोय काही वेळेस हार्दिक कडे चेंडू आहे समोरच्या दिशेने. तिथे मात्र आपण पाहतोय पुन्हा एकदा चांगली फिल्डिंग झाली. 21 धावा झाल्या आहेत. 2 गडी बाद. या पायावर चेंडू टाकला होता. चेंडूला खेळायचा होता ऑन साइड रिजनला, परंतु चेंडू पडल्यानंतर पायाला लागतोय आणि तदनंतर जातोय पॉइंट क्षेत्रामध्ये, जिथे फक्त आणि फक्त एकच धाव मिळेल लेग बाईच्या रूपाने. ही धाव मात्र काउंट केली जाते. चांगली गोलंदाजी यावेळेस मिळालाय गॅप. गरज होती या फटक्याची खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर विलंगी ए संघाला, कारण की विचार केला तर सोहम बाद झाल्यानंतर एकही चौकार आला नव्हता आणि चौकार खेळायचा आहे त्यासाठी हा प्रयत्न केला गेला. गॅप होता, जो गॅप आपल्याला पाहायला मिळतोय. एका बाजूला दर्शक आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर हार्दिक, ज्यांच्यामध्ये गॅप शोधला आणि चेंडूला खेळून काढलाय सरळ सीमारेषे पार चौकारासाठी. चांगली बॅटिंग रोहितची आपल्याला पाहायला मिळते. 26 धावा झाल्यात. याही वेळेस फटका तर सुरेख आहे. वाह, जबरदस्त स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतोय. टॅपचा फटका सक्सेसफुल आणि पॉवरफुल इथून आपल्याला पाहायला मिळतोय. रोहित आलाय ने रोहितने हिट केले. 2 चौकार मारले. 2 चौकारांची धावसंख्या जर पाहिली तर स्कोर कार्ड जाऊन पोहोचते तब्बल 30 या आकड्यावर. 30 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. 7.50च्या सरासरीने आता मात्र करंट रन रेट आपल्याला पाहायला मिळतोय, जो गरजेचा होता. कारण की विचार केला तर दोन्ही चांगले संघ आहेत. इथून 40चा टार्गेट हा खूप महत्वाचा असणार आहे. जर 40चा टार्गेट झाला तर मात्र आपण पाहतोय एक मॅच पाहायला देखील मजा येईल. 30 धावा आतापर्यंत झाले आहेत. 4 षटक कंप्लीट झाले आहेत. शेवटचा आणि अंतिम षटक धृतेश आलाय. धृतेशला आपण पाहतोय. आज खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर नक्कीच छोटा म्हणजेच ध्रुव दिसत नाहीये टीम मध्ये. आणि मुरबे संघाला आपण पाहतो याही वेळेस फटका तर सजवलाय. चेंडू चांगल्या पद्धतीने पकडतोय तेजस.
चेंडूवर सिंगलच रन्स मिळेल. रोहितला स्ट्राईकवर आणणं गरजेचं होतं, कारण मागच्या ओव्हरमध्ये जर पाहिलं तर रोहितने जे 2 हिट केले होते ते खूप महत्वपूर्ण ठरले. जिथे आपण पाहतोय पुन्हा एकदा थोडंसं बॅट चेंज केली जाते मैदानाच्या आतमध्ये. रोहित करून अपेक्षा आहे की रोहितच्या बॅटमधून आता मात्र 2 जर चांगले फटके आले तर ही चांगल्या परिस्थितीमध्ये विलंगी संघ देखील जाऊ शकतोय. परंतु धृतेश एक चांगला गोलंदाज आहे, डेथ ओव्हर स्पेशालिस्ट म्हणून त्याच्याकडे पाहिला जात आहे आणि तोच गोलंदाज आपण पाहतोय. कोलवर टप्प्याचा चेंडू या ठिकाणी नक्कीच हाताळला गेला. इथून आपण पाहतोय यस रिव्ह्यू घेतलाय फिल्डिंग करणारी टीमने, आपण पाहू शकताय. नक्कीच आपण पाहतोय यावेळेस डिसिजन आपल्यापर्यंत पोहोचला जाईल आणि फलंदाज इथून जर पाहिलं तर सेफ आहे. आधीच आपण पाहिलं होतं, पण ते रिव्ह्यू या ठिकाणी जर पाहिलं तर आहे तो शिल्लक होता आणि तो वापरला कसा जाईल हाच विचार असेल नक्कीच संघर्ष मुरबे या टीमकडे आणि तोच वापरला गेला. सुनील नवले या ठिकाणी आपण पाहतायत उपस्थित झाले, त्यांचं आम्ही हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. आज अंतिम रात्र आहे, अंतिम रात्रीमध्ये देखील आपण पाहतोय पहिल्या रात्रीमध्ये देखील उपस्थित झाले होते. इथून आपण पाहतोय विकेट डाऊन होईल का? यस नो डाऊट. रोहितला माघारी परतावा लागेल. रनआउटची जी संधी होती ती सोडली नाही, चांगली फेकी केली मी म्हणेन रोनितने आणि तदनंतर धृतेश चांगलं गॅदर केलं, चेंडूला अडवलं आणि तदनंतर आपण पाहतोय स्टंपिंग केलंय. रनआउटच्या रूपाने गडी बाद होईल. रोहित मात्र मैदानाच्या बाहेर जाताना आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्या स्थिरावली जाते 31 या आकड्यावर. 31 लॉस ऑफ 3 विकेट्स, 3 गडी बाद झाल्यात. 3 चेंडूचा खेळ इथून आपल्याला पाहायला मिळेल. अजूनही 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. एका बाजूला विक्रांत, दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर भूषण. महत्वाची गडी मैदानाच्या आतमध्ये आहेत. अपेक्षा आहे आणि ही अपेक्षा पूर्ण केली विक्रांतच्या बॅट मधून. आणखीन एक दमदार असरदार चौकार तिथे मात्र नक्कीच आपल्याला पाहायला मिळालं. फटका चांगला होता. गॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न निर्भय थोडासा प्रयत्न केला निर्भयने हा चेंडू अडवण्यासाठी, परंतु त्याच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू आणि त्याचमुळे जर पाहिलं तर एक चांगला फटका कन्वर्ट करताना आपल्याला पाहायला मिळतो मिस्टर विक्रांत. विक्रांत आहे आपण 35 धावा स्कोर झाले विक्रांतच्या बॅटमधून. 11 मध्ये 11 धावा आतापर्यंत त्याच्या बॅटमधून आल्या. 2 चेंडू अजूनही महत्वाचे असतील. 2 चेंडूवर किती धावा येतील ते देखील पाहणं गरजेचं आहे. थोडेसे चेंजेस करतायत आपण पाहतोय. यावेळेस शॉर्ट चेंडू समोरच्या दिशेने सेफ शॉट आणि चेंडू जाईल सीमारेषे पार. नो +4 म्हणजे एकंदरीत येतील 5 धावा. धृतेश आता मात्र आपण पाहतोय यावेळेस खराब चेंडू हाताळला आणि खराब चेंडू कसा होता तर अगदी शॉर्ट ऑफ लेन चेंडू त्याला समोरच्या दिशेने खूप चांगला फटका बनवला आणि खेळून काढलाय सीमारेषे पार चौकारासाठी. 40 धावा झाल्यात. जो विचार केला होता नक्कीच विलंगी ए टीमने की 40 ते 45 धावा आम्ही बनवू आणि तोपर्यंत जर पाहिलं तर मजल मारले आतापर्यंत 40 धावांवर. इथून आपण पाहतोय अजूनही 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. चला गेम स्टार्ट करा प्लीज. 40 धावा झाल्या आहेत. विक्रांत आपल्याला पाहायला मिळतोय. इथून जर पाहिलं तर शेवटचे 2 चेंडू कशा पद्धतीचे खेळले जातील ते देखील पाहणं गरजेचं आहे. परंतु तुर्ताच धृतेशकडे लक्ष आहे. इथून कमबॅकिंग करणं गरजेचं होतं. यावेळेस विकेट मिळेल का? नो डाऊट विक्रांतला माघारी परतावा लागेल. चांगला चेंडू पाहायला मिळाला. चेंडू खोदून काढण्याचा प्रयत्न होता विक्रांतचा, परंतु रोनितची
मी खरोखर कौतुक करेन रोहितने आतापर्यंत जर पाहिलं तर हा दुसरा रनआउट त्याच्या थ्रोने घेतलाय. चांगली मेहनत पाहायला मिळाली, ॲक्युरेट थ्रो आणि तदनंतर विशालचं ते आपण पाहतोय गॅदर आणि त्यानंतर केलेली स्टंपिंग. गडी बाद झालाय, रनआउटच्या रूपाने गडी बाद. इथून आपण पाहतोय नवीन फलंदाज दक्षत येतोय. शेवटचा चेंडू आहे, भूषण खेळेल या चेंडूला. थोडासा लेग ब्रेक यावेळेस आलाय, आणखीन एक चौकार. जसा चेंडू पडला तसा मात्र त्याला दिशा दिली, पायामधला चेंडू शोधून काढलाय. खूप चांगला फटका, जिथे तेजस आणि दर्शक होता परंतु त्यांच्या गॅप मधून चेंडूला काढला चौकारासाठी. 4 धावाने धावसंख्या जर पाहिली तर स्कोर कार्ड जाऊन पोहोचतोय ते म्हणजे 44 धावा आणि जिंकण्यासाठी 45 धावांचं लक्ष ठेवलं जात आहे. चला नेक्स्ट मॅचचा टॉस आपण करणार. टॉस साठी या. सुनीलजी नवले साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांच्या शुभ हस्ते आपण करूयात टॉस. या सर, आपलं हार्दिक स्वागत आहे टॉस बॉक्स मध्ये. तर आपण पाहतोय हमजा 11 एका बाजूला, दुसऱ्या बाजूला जय जोगण्या देव आगमन वामिका स्टार आपल्याला पाहायला मिळेल. या सर, आपण फर्स्ट गेस देऊयात. इथून आपण पाहतोय एका बाजूला साहेब आणि दुसऱ्या बाजूला चषक. कॉइन स्पिन करायचं आहे. साहेब कॉल आहे आणि साहेब आलाय. नक्कीच टॉस जिंकलाय आगवण टीम. टॉस जिंकून विकास काय डिसिजन असेल? आम्ही प्रथमतः क्षेत्ररक्षण करू. आमच्या टीम देखील खूप चांगली आहे आणि क्षेत्ररक्षण करताना किती धावांपर्यंत रोखण्याचा विचार करतील? त्यांचे बॉलर चांगले आहेत, आम्ही त्यांना कमीत कमीत धावांमध्ये रोखण्याचा प्रयत्न करू. टीम मध्ये काय चेंजेस आहे आज? टीम जी रेग्युलर आहे तीच. नक्कीच आपण पाहतोय चांगले खेळले होते कालच्या रात्री देखील, परवाच्या रात्रीमध्ये खूप चांगले खेळले होते. परंतु खेळताना काय अनुभवला, कसं वाटलं तुम्हाला या स्पर्धेमध्ये खेळताना? ग्राउंड मोठा आहे आणि टॅपिंग पण चांगले जातात, ग्राउंड पण चांगले जातात. कन्फर्म टॅप असंच नाही की टॅपच बॅट्समॅन मारू शकतोय, कारण की ग्राउंडिंग पण चांगले जातात बॉल, आणि बॉल पण चांगले आहेत आणि चौका वगैरे मोठे, तर ग्राउंडला मजा येते. विचार केला हमजा 11 डहाणू, खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर डहाणूच्या 4 ते 5 टीम आपल्या परिसर पालघर विभागामध्ये येत आहेत. आपलेच भाग आहेत, त्यामुळे त्यांची एंट्री देखील होते. परंतु एंट्री झाली, काल कासाची टीम देखील आली होती, ती देखील चांगली खेळली. काय म्हणशील, कारण की त्यांच्या विभागामध्ये थोडंसं क्रिकेट आणि आपल्या विभागामध्ये क्रिकेटमध्ये काय फरक आहे का? त्यांच्या इकडे डहाणू सांगितलं तर आपल्या लेवलचंच क्रिकेट आहे, आणि कासामध्ये स्टेप आउटचा गेम असतो काही ठिकाणी पाय न हलवता बॅटिंग करणे गरजेचं असते तिकडे, आणि डहाणू संघ रेग्युलर संघ मानला. नक्कीच जाऊया. आमच्या टीम टॉस जिंकला असतं तर काय डिसिजन असता? फिल्डिंग.
आता तुम्हाला बॅटिंग करायचे कोणावर भरोसा आहे की आज चांगली बॅटिंग करेल? अजय अजय अजयकडे नक्कीच आपण पाहतोय. मॅच ऑन आहे त्यामुळे जास्त काही बोलणार नाही. तुम्हाला शुभेच्छा असतील त्या. सुनील सर तुम्हाला देखील खूप खूप धन्यवाद देईन, तुम्ही या ठिकाणी उपस्थित झालाय. मॅच सुरू होते. खऱ्या अर्थाने जर पाहिली तर नक्कीच मी म्हणेन यश फाउंडेशन मुरबे संघ ज्याचा मी धन्यवाद मानीन, कारण की फर्स्ट मॅच होती. फर्स्ट मॅच मध्ये समोरील संघ जर पाहिलं तर उपस्थित नव्हता आणि त्यामुळे समोरील संघाला पॅनल्टी लागली होती. 3 धावांची पॅनल्टी मला वाटतं ती लागली होती आणि ती पॅनल्टी मुरबे संघाने समोरील संघाला माफ केली आणि त्याचमुळे जर पाहिलं तर हे त्यांचं चांगलं काम आपल्याला पाहायला मिळतंय. खूप चांगली टीम आपण पाहतोय. इथून जर पाहिलं तर सुरुवात केली टीमने, चांगली गॅप फटका तेजसच्या बॅट मधून इथून आपल्याला पाहायला मिळतोय. चौकार आलाय, सॉरी हार्दिक होय, एका बाजूला हार्दिक दुसऱ्या बाजूला विशाल आणि चांगली बॅटिंग दर्शवतोय. जर पाहिलं तर हार्दिकने आतापर्यंत 3 चौकार, सॉरी 2 चौकार 3 चेंडूमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा याही वेळेस आपण पाहतोय सॉफ्ट हँडने खेळून काढलाय, चेंडूला पाठवलंय. सिंगल रन्स या ठिकाणी नक्कीच मिळेल. इथून जर पाहिलं तर आणखीन एक फटका चांगला आहे, टॅपचा फटका. विशाल तरे हा देखील फ्रेम मध्ये येताना चौकार हासिल केलाय आणि चौकार आणि धावसंख्या जर पाहिली तर स्कोर कार्ड जाऊन पोहोचेल एकंदरीत 14 या आकड्यावर. हार्दिक च नक्कीच मी नाव घेईन, ज्यांनी पहिली सुरुवात केली. पहिल्या 4 चौकार त्याच्या बॅट मधून लगातार येताना आपल्याला पाहायला मिळाला. तोच पहिला खेळाडू आपल्याला पाहायला मिळाला या टुर्नामेंट मध्ये ज्यांनी 4 चेंडूमध्ये 4 चौकार मारल्या आणि खूप चांगलं क्रिकेट आतापर्यंत दाखवलंय हार्दिकने. अगदी शांत स्वभाव नेहमीच आपल्याला पाहायला मिळतोय हार्दिकचा. इथून आपण पाहतोय 14 धावा झालेत. गोलंदाजी मागवर गोलंदाज जर पाहिलं तर दक्षतला आणलंय. षटक क्रमांक 2. विलंगी संघ हा देखील एक चांगला संघ आहे ज्याने धावा चांगल्या बनवल्या आहेत, परंतु त्यांना रोखणं देखील गरजेचं असणार आहे. प्रयत्न तर केले होते परंतु इथून ज्या पद्धतीने बॅटिंग झाली ती खूप महत्वाची होती आणि ती झाले. यावेळेस चांगला गोलंदाज, चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय दक्षत कडून. फटका चांगला आहे. इथून जर पाहिलं तर वाह, तिथे मात्र आपण पाहतोय सोहम खूप चांगलं क्षेत्ररक्षण करताना. असा एक खेळाडू आपण नेहमीच पाहतोय. कालच्या रात्री देखील मुकेशला आपण पाहिलं टीम कासा मधून, ज्याने त्याच विभागात राहून खूप चांगलं क्षेत्ररक्षण केलं होतं. महत्वाची एरिया आहे आणि अंडर बॉक्स क्रिकेटमध्ये जेव्हा जेव्हा आपण पाहतोय क्षेत्ररक्षक ज्या ज्या एरियामध्ये उभा राहतो ती त्यांची फिक्स जागा असते. जे प्रॅक्टिस करतात प्लीज, इथे मॅच मध्ये अडथळा येतोय, प्लीज विनंती असेल तुम्हाला. आणि ज्या ज्या बाईक तुम्ही गेटच्या समोर पार्किंग केल्यात त्यांना विनंती आहे की तुम्ही त्या गाड्या तिकडनं आत्ताच हटवा लगेच, कारण की आज बरेचसे मान्यवर देखील येणार आहेत. त्यामुळे तुम्हाला विनंती केली जाते की आपण या गाड्या तिकडनं हटवायच्या आहेत. डॉट चेंडू आहे, सॉरी डेड चेंडू आहे. इथून आपण पाहतोय पुन्हा एकदा याही वेळेस आपण पाहतोय फटका तर चांगला आहे. तिथे क्षेत्ररक्षक आहे, चेंडूला पकडतोय. रन्स मात्र जर पाहिलं तर आणखीन एक सिंगल मिळेल. तालमेल चांगला आहे विशाल आणि हार्दिक मधला जर पाहिलं तर तालमेल खूप चांगला आपल्याला पाहायला मिळतोय. इथून आपण पाहतोय पुढचा चेंडू आणि आमचे दीपक सर देखील या ठिकाणी उपस्थित होत असताना वेलकम सर. आणखीन एक फटका, आणखीन एक फटका, दमदार असरदार आणलाय चौकार 4. चांगला फटका पाहायला मिळाला हार्दिकच्या बॅट मधून. इथून जर पाहिलं तर लयलूट केली जाते चौकारांची. आणखी पहिला असा बॅट्समन आपण पाहिला होता ज्यांनी 4 चौकार लगातार मारले होते आणि आता देखील आपण पाहतोय ती चौकाराची आतिषबाजी त्याची चालूच आहे. इथून जर पाहिलं तर 14 वर खेळतोय तो. 7 चेंडूमध्ये 14 धावा म्हणजे 200चा स्ट्राईक रेट त्याचा आपल्याला पाहायला मिळतोय. दुसऱ्या बाजूला 3 मध्ये 6 म्हणजेच विशालचा देखील तोच स्ट्राईक रेट आपल्याला पाहायला मिळतोय. 20 धावा झाल्या आहेत. हा देखील फटका तर सुरेख कन्फर्म चौकार.
कारण की बाहेरचा चेंडू जर पाहिलं तर हार्दिक सोडत नाहीये आणि तोच फटका ज्याच्याकडे खूप चांगली पॉवर आहे, पॉवर जनरेट केली आणि तदनंतर चेंडूला जर पाहिलं तर कव्हर क्षेत्रामध्ये टॅपचा फटका इथून लगावला गेलाय. सुरेख फटका पाहिला. 24 धावा स्कोर कार्डवरती, 45 धावांचं लक्ष झाले आहे आणि आतापर्यंत जर पाहिलं तर करंट रन रेटचा जर विचार केला तर 13.9च्या सरासरीने संघ खेळताना आपल्याला पाहायला मिळतंय. रिक्वायर रन रेट त्यामुळे डाऊन झालाय. इथून जर पाहिलं तर 6च्या सरासरीने आता तुम्हाला खेळावं लागेल. एकंदरीत आपण पाहतो या ओव्हरमध्ये आतापर्यंत 10 धावा आल्या आहेत, 2 चौकार 2 सिंगल. हा देखील शॉट आपले चेंडू यावेळेस गडी बाद होईल. हार्दिकला माघारी परता लावेल. थोडासा रिस्क घेतली होती, रिस्की फटका खेळण्याचा प्रयत्न केला परंतु बाउंड्री लाईनच्या बाहेर चेंडू पडतोय आणि त्याचमुळे बॉक्स विकेटच्या रूपाने गडी बाद. ची आवश्यकता आहे. 18 चेंडू 21 धावा, 21 रन्स. 18 चेंडू आणि 21ची आवश्यकता. फलंदाजीसाठी जर पाहिलं तर तेजस आपल्याला पाहायला मिळेल. 1 डाऊन मध्ये येताना थोडंसं चेंजेस केलंय मी म्हणेन, कारण की तेजसचा विचार केला, तेजस आणि छोटू म्हणजेच ध्रुव आपण पाहतोय नेहमीच फर्स्ट ओपनिंग मध्ये येत असतात, परंतु आज थोडंसं चेंजेस केलं. हार्दिकला आणि विशालला ओपनिंग मध्ये आणलंय. इथून फर्स्ट डाऊन झाल्यानंतर आपण पाहतोय 1 डाऊन मध्ये तेजस येत असताना आणि आमचे सुरेश गरत काका देखील या ठिकाणी उपस्थित झाले, त्यांचं देखील आम्ही स्वागत करतोय. काल रात्री देखील खूप उशिराने गेले होते. इथून आपण पाहतोय समोरच्या दिशेने काय कमालीचा फटका, ताकद नजाकत विशाल एकत्र दोन्ही दाखवत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. चेंडूला खेळलाय सेफ झोन मध्ये चौकारासाठी. 28 रन्स. धावा वेगाने वाढवल्या जात आहे. तसं मी म्हणेन ज्या पद्धतीने विशालची बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते. तेजस आक्रमण करून गेला परंतु आता मात्र विशाल आक्रमण करतोय. भूषण यावेळेस आपण पाहतोय गोलंदाजी ट्रॅकवर महत्वाचा गोलंदाज आहे, त्याला कमबॅक करावा लागेल. पुन्हा एकदा टॅपचा फटका, कन्फर्म चौकार. इथून आपल्याला पाहायला मिळते तेजसची बॅट आता मात्र तडपली जाते. चांगला फटका आपल्याला पाहायला मिळाला. चेंडूला पाठवलंय अगदी जर पाहिलं तर सीमारेषे पार, पण टॅप चौकार. थर्टी 32 रन्स झालेत, 32 धावा. आणखीन एक फुलटॉस चेंडू, फुलटॉस चेंडूला थारा नव्हता यावेळेस. आपण पाहतोय पंच चेक करतायत, इशारा आलाय पंचांनी. सॉफ्ट डिसिजन काय पंच? नो आहे. इथून आपण पाहतोय सोळा चेंडू शिल्लक आहेत. 16 मध्ये अजूनही 13ची आवश्यकता आहे, परंतु हा चेंडू देखील अजूनही पाहणं गरजेचं आहे. अजूनही जर पाहिलं तर डिसिजन पेंडिंग आहे, परंतु फेअर डिलिव्हरी आहे. आपण पाहतोय डाऊन होताना चेंडू थोडासा पाहिला, आपण पाहू शकताय समोरच्या दिशेने हाईट डाऊन झाली आणि त्यानंतर फटका खेळला गेला आणि त्याचमुळे आपण पाहतोय चांगलं कॅमेरा वर्क आपल्याला पाहायला मिळतंय ओम साई स्पोर्टच्या माध्यमातून. पुन्हा एकदा भूषण याही वेळेस फटका सजवलाय, चेंडू चाललाय सीमारेषे पार, आणखीन एक चौकार. चांगली फटकेबाजी भूषणच्या विरोधात जर पाहिलं तर जे चेंडू टाकले जात आहेत
प्रत्येक चेंडूवर मात्र मोठा फटका मारण्याचा आज इरादे पक्के आहेत. विशाल तरे ज्या पद्धतीने आपण पाहतोय अगदी घरून आला, मैदानात उतरला आणि मैदानात उतरल्यानंतर कमालीची बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते. 30 धावा झालेत. 9ची आवश्यकता आहे. याही वेळेस विशाल ऑन फायर होताना आपल्याला पाहायला मिळतोय. आतापर्यंतच जर पाहिलं तर हा या ओव्हर मधला चौथा चौकार आपल्याला पाहायला मिळतोय, परंतु 2 चौकार मारल्यानंतर एक मध्येच डॉट चेंडू टाकला होता जो पाहिला गेला होता 9 साठी. इथून आपण पाहतोय 4 चौकार आले आहेत, 16 धावा आले आहेत. याही वेळेस फटका सुरेख सोहमच्या अगदी डोक्यावरून चेंडू खेळण्याचा प्रयत्न, परंतु सिंगल मिळेल. सिंगलच्या मदतीने धावा जर पाहिले तर आता मात्र 41 वर जाऊन पोहोचतायत. 4 धावांची आवश्यकता आहे. 12 चेंडू शिल्लक आहेत, 12 मध्ये 4. बारा चेंडू आणि आता मात्र आपण पाहतोय 4ची आवश्यकता आहे. 12 चेंडू आणि 4 धावा. इथून पाहतोय मॅच ऑन आहे. कमबॅक करावा लागेल विलंगी ए संघाला, पण आपण पाहतोय आता मात्र फक्त स्ट्राईक रोटेट केले, सिंगल रन्स घेतलाय. तेजस आणि विशाल तरे आपण पाहतोय चांगली बॅटिंग करतायत. चोवीस वर खेळतोय विशाल. 10 चेंडू मध्ये 24 धावा. कमालीची बॅटिंग. याही वेळेस आपण पाहतोय फटका सजवलाय आणि या चौकाराने मॅच फिनिश केले, मॅच जिंकवले. तेजस या बॅट्समनने खूप चांगली बॅटिंग विशाल तरेची राहिली. विलंगी संघ चांगले प्रयत्न केले होते, चांगली धावा नक्कीच बनवल्या होत्या. 10 चेंडू 24 धावा आणि 1 विकेट देखील आपल्याला पाहायला मिळाला आणि विशाल ठरतो या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. नेक्स्ट मॅच मध्ये तुम्हाला मॅन ऑफ द मॅचचा जो टी शर्ट्स आहे तो तुम्हाला परिधान करणं बंधनकारक असेल, लक्षात असू द्या. सुनील सरांच्या शुभ हस्ते आपण देऊयात मॅन ऑफ द मॅचचा अवॉर्ड्स, टी शर्ट्स आणि ट्रॉफी. या विशाल आपण टॉस बॉक्स मध्ये या, प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये थोडीशी जागा खाली करायची प्लीज. समोरील जागा थोडीशी मोकळी करायची आहे. आणि सुनील नवले आपल्याला पाहायला मिळत आहेत, त्यांच्या शुभ हस्ते ट्रॉफी आणि टी शर्ट्स आपल्याला पाहायला मिळेल. आणि विशाल तरे ब्रँड ऑफ मुरबा आपल्याला पाहायला मिळतोय. भरपूर अनुभव आहे विशालला. अलगी जर पाहिलं तर ओव्हरआर्म क्रिकेट असो, सुरुवात केली एक डावखरे, आताचा घातक फलंदाज म्हणून चर्चा. विशाल जास्त काही बोलणार नाही, थोडंसं वेळ घेईल तुझं. चांगली मॅच होती. मॅचचा टार्गेट जर पाहिलं तर 45 धावा म्हणजे 5 ओव्हरमध्ये निघू शकतायत, परंतु आज थोडंसं चेंजेस केलं.